नमस्कार मित्रांनो, की बरीच पेशंट माझ्याकडे असे पण येतात की डॉक्टर साहेब मी जेव्हा केव्हा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा बरोबर सगळं आमचं प्रॉपरली सुरू असतं. माझी मिसेसचं पण इन्व्हॉल्वमेंट असतं, माझं पण इन्व्हॉल्वमेंट असतं, माझी पण इच्छा असते, माझ्या पार्टनरची इच्छा असते. पण नेमकं जेव्हा इंटरकोर्स करण्याची वेळ येते तेव्हा माझ्या यातून इरेक्शन गायब होऊन जातं किंवा इरेक्शन मागं होऊन जातं. आणि खूप कॉमन समस्या आहे. ही कशामुळे होते, याला कारणं काय आहेत आणि हे न होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, या सर्व विषयी या व्हिडिओद्वारा आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा आजच्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करूया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी यूट्यूबचे चॅनल जे सायंटिफिक असतात ते चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा. आपल्या मित्रांना पाठवा, आपल्या ग्रुपमध्ये पाठवा, जेणेकरून या विषयावर सगळ्यांनाच प्रॉपर नॉलेज मिळणं अत्यंत गरजेचं असतं. नाही तर या समाजामध्ये भरपूर बंधू लोक आहेत जे तुम्हाला मिसगाईड करतील, तुम्हाला ऑनलाईन मिसगाईड करतील. तर असे भरपूर लोक आहे, यांच्यापासून थोडं सावध राहा आणि यांच्यापासून बचाव करण्यासाठी आमच्यासारख्या डॉक्टर लोकांचे सायंटिफिक व्हिडिओ तुम्ही नेहमीच बघत राहा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की इंद्रियामध्ये इरेक्शन तर प्रॉपर आलेलं आहे, पण नेमकं ज्या वेळा इंटरकोर्स आपण करतो तेव्हा इरेक्शन येत नाही. याला कारण काय? तर याचं इन शॉर्ट तुम्हाला मी सायंटिफिक तुम्हाला सांगतो की तुम्हाला इंद्रियाला इरेक्शन आलेलं आहे. याचा अर्थ की तुम्हाला सेक्शुअल सायकलच्या बद्दल तुम्हाला समजून घ्यावं लागेल. सेक्शुअल सायकल काय असते माहिती आहे का तुम्हाला? की सेक्शुअल पहिले आपल्या माइंडमध्ये थॉट येतात, सेक्शुअल थॉट की आपली करण्याची इच्छा. त्याच्यानंतर आपल्याला एक्साइटमेंट येतं, एक्साइटमेंट आल्यानंतर आपल्याला अरोजल होतं आणि अरोजल आल्यानंतर आपल्याला ऑर्गॅझम येतं. म्हणजे आपलं जेव्हा वीर्य बाहेर फेकलं जातं तेव्हा आपल्याला ऑर्गॅझम मिळतं. तर कुठेतरी या सेक्शुअल सायकलमध्ये काही अडथळे असतील किंवा तुमच्या डोक्यामध्ये सेक्शुअल थॉट्स तर आलेले आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या डोक्यामध्ये अजून काही विचार चालू आहेत की आज आपलं सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होणार का नाही, जसं काल आपलं झालं नाही आज पण होणार नाही का, आपली पार्टनर काय बोलेल, नक्की होणार आहे का नाही होणार आहे, आता आपलं इरेक्शन तर आलेलं आहे, आता आपण लवकर उरकून घ्यावं का, उगीच टाईमपास न करता आपलं लवकर इंटरकोर्स करून आपलं इजॅक्युलेशन करून टाकावं का. असे भरपूर तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये असे अँक्शियस किंवा अँक्झायटी थॉट येतात, अँक्शियस थॉट येतात. त्याच्यामुळं काय होतं, तुम्हाला थोडंसं त्यावेळेला परफॉर्मन्स अँक्झायटी तुमच्या माइंडमध्ये पैदा होऊन जाते. परफॉर्मन्स अँक्झायटी ही जर आपल्या माइंडमध्ये आली तर खरोखर तुम्हाला सांगतो की ही जी सेक्शुअल सायकल नॉर्मल फेजमध्ये चालायला पाहिजे, परफॉर्मन्स अँक्झायटी आली तर सेक्शुअल सायकल पूर्ण डिस्टर्ब होणार, सेक्शुअल थॉट्स कमी येणार, तुम्हाला म्हणजे भीती वाटणार, दडपण वाटणार, जबरदस्ती केल्यासारखं वाटणार आणि त्याच्यामुळं प्रॉपर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स सिक्रेट होणार नाहीत आणि त्याच्यामुळं प्रॉपर एक्साइटमेंट येणार नाही. एक्साइटमेंट जरी आली तरी प्रॉपर जितकं अराउज पाहिजे, जितकं इरेक्शन पाहिजे ते तुम्हाला मिळणार नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं अजून तुम्हाला भीती, दडपण किंवा अँक्झायटी अजून तुमची पैदा झाली तर अजून तुमच्या माइंडमध्ये परफॉर्मन्स अँक्झायटी डेव्हलप होईल. तर मित्रांनो, हे खूप कॉमन आहे. कारण की इथं तुम्ही तुमचा स्वतःचा विचार केलेला आहे, इथं आपल्या पार्टनरबरोबर डिस्कशन केलं नाही. असं जर काही तुमच्याबद्दल होत असेल तर आपल्या पार्टनरशी डिस्कशन करा, थोडासा वेळ घ्या. आपल्या माइंडला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर मेडिटेशन करावं लागतं. मेडिटेशनचा सपोर्ट घ्या. जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की प्राणायाम करा, योगा करा, जेणेकरून परफॉर्मन्सच्या वेळेस तुम्हाला परफॉर्मन्स अँक्झायटी आली नाही पाहिजे. ही जर परफॉर्मन्स अँक्झायटी तुमच्या मनामध्ये आली तर तुम्हाला केव्हाच इरेक्शन येण्या चान्सेस खूप कमी होऊन जातात. तर परफॉर्मन्स अँक्झायटी दूर करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की मेडिटेशनचा सपोर्ट घेणं अत्यंत गरजेचं असतं. आणि जर मेडिटेशन झालं नसेल तर आम्हाला काही तुम्हाला लाईट एकदम अँटी सायकोलॉजिकल मेडिसिन द्यावं लागतात, ज्याच्यामुळं तुम्हाला त्यावेळेला तुमचे थॉट कमी करण्यासाठी आम्हाला या मेडिसिनची मदत घ्यावं लागते. तर हे खूप कॉमन समस्या आहे. कारण की मॅक्झिमम जे माझ्याकडे लोक येतात त्यांचं एकच म्हणणं असतं की मला सगळं इरेक्शन येतं, सगळं येतं, पण ड्युरिंग द जस्ट अराउजल प्रॉपर होत नाही. अराउजल आलं तरी माझं इंद्रियाचा रक्तपुरवठा जो कमी होऊन जातो, कारण की टेस्टोस्टेरॉनची लेवल तुमची कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळं तुमच्या हार्टला प्रॉपर मेसेज मिळत नाही आणि हार्टला मेसेज प्रॉपर मिळाले नाही, स्ट्रॉंग मिळाले नाही तर तुमचा रक्तपुरवठा जो आपल्या इंद्रियाकडचा असतो तो कमी होऊन जातो. तर मित्रांनो, हे सायकल तुम्ही समजून घ्या. अशी परफॉर्मन्स अँक्झायटी तुमच्या डोक्यामध्ये यूज देऊ नका, कारण की एक वेळ आली तर याला बाहेर काढणं आमच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. तर असं काही तुमच्या मनामध्ये भीती, दडपण काही असेल
किंवा काही नोकरीवर तुम्ही काम करत असाल तिथे काही प्रॉब्लेम असतील, घरामध्ये काही तुमच्या दोघांचे इश्यू असतील किंवा मुलांचे काही इश्यू असतील किंवा धंद्यापाणीमध्ये काही इकॉनॉमिक काही इश्यू असतील तर ते रिझॉल्व केल्याशिवाय तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करूच नका. कारण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त सेक्शुअल थॉट पाहिजे, इतर थॉट्सला काहीच तुम्ही जागा द्यायला नाही पाहिजे. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला परफॉर्मन्स अँझायटी जर वाटत असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या. आय एम गोइंग टू हेल्प यू बाय डुईंग द काउन्सिलिंग. प्रॉपर सायंटिफिक नॉलेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि काही अँटीसायकोटिक जर मेडिसिन्स लागत असतील तर त्याचा पण आपण सपोर्ट घेऊन या परफॉर्मन्स अँझायटीला आपण दूर करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.